विकास कामं करत असताना कोणीही खंडणीचे प्रकार करू नका. चुकीची कामं झाल्यास मकोका लावायलाही मागे पुढे पाहणार नाही. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचा थेट इशारा. चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीची माणसं आजूबाजूला ठेवू नका. अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. रिव्हॉल्व्हर लावून फिरतील त्यांचा परवाना रद्द करणार. रील्स वगैरे खपवून घेणार नाही. दादांचं सज्जड दम. आम्ही विटी दांडू पतंग खेळायला आलेलो नाही आहोत, काम करायला आलोय. कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य. तर जुनीच कामं दाखवायची, पैसे उचलायचे असं दुसरीकडे होतं, इथे होत नाही असंही वक्तव्य. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ, लवकरच आदेशही निघेल. अजित पवारांची माहिती. तर पीक विम्याबाबतीच्या तक्रारी तपासून कारवाई करणार. अजित पवारांकडून आश्वासन. अजित पवारांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक. धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडे, सुरेश धस, प्रकाश सोळंके बैठकीला उपस्थित राहणार. बीडमध्ये अजित पवार दाखल होताच धनंजय मुंडेंकडून स्वागत. विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवार चर्चा करणार. पहिल्यांदा परळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत दादा चर्चा करतील. बीडमध्ये आलेल्या अजित पवारांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. चांदीची गदा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अजित पवारांचं स्वागत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर धनंजय मुंडेंच्या समर्थनासाठी पोस्टर्स. अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरवरती आम्ही डीसीएमसी निष्ठावंत असाही उल्लेख. बीडमधील खंडणी हत्या प्रकरण संसदेत मांडणार. सूर्यवंशी देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा. अमित शहांचीही भेट घेणार. सुळेंची भेट. मनोज जरांगे आज दुपारी उपोषण सोडणार. सरपंच हत्या प्रकरणावरनं लक्ष हटू नये म्हणून उपोषण मागे घेण्याचा निर्णय. इथून पुढे उपोषणाची लढाई बंद राहणार. जरांगेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मुंबईत मनसेचा मेळावा. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिलाच मेळावा. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे मार्गदर्शन करणार. आजच्या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष. स्वबळाचा नारा देणार की युतीची घोषणा करणार. राजकीय वर्तुळात चर्चा. खैरेंना मीच दिली होती ऑफर. पुण्यात संजय शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ. खैरे आज सोबत असले असते तर आज खासदार असते. शिरसाटांचं वक्तव्य. मात्र खैरेंचा शिवसेनेत येण्यास नकार. अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेतील 15 पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. नाशिकमध्ये शिवसेनेला गटबाजीचं ग्रहण. शिवसेना शिंदे गटाची कार्यकारिणी बरखास्त होणार. पक्ष संघटनेची पुनर्बांधणी होणार. पक्षात इन्कमिंग होत असताना गटबाजीचं दर्शन. शिवसेना शिंदे गटाचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडींच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात. आतापर्यंत 4 जणांना अटक. 11 दिवस उलटले तरी 5 जण फरार. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये वाळू माफियांकडून ठाकरेंच्या शिवसेना उपशहर प्रमुख प्रशांत ठाकूरांवरती हल्ला. हल्लेखोर अजूनही फरार. पोलिसांकडून अजून कारवाई नाही. पुण्यात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. बैठकीला दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार उपस्थित राहतील. एकनाथ शिंदे आज करणार मुंबईतल्या प्रभादेवीसह दादर माहीम परिसरामध्ये दौरा. या भागातील बंद पडलेल्या इमारत प्रकल्पांचा आढावा घेणार. आज लातूरमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक. लातूरचे पालकमंत्री झाल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पहिलीच बैठक. पुण्याच्या नांदेड गावातील दूषित पाण्याच्या विहिरीची सुप्रिया सुळेंनी केली पाहणी. गोखले इन्स्टिट्यूटने याविषयी संशोधन करण्याची सुळेंची मागणी. मुंबई गोवा महामार्ग पावसाळ्यापूर्वी होणार सज्ज. इंदापूर झारापर्यंतचं काम 92% पूर्ण. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील 2 पोलीस अधिकारी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित. पोलीस आयुक्त ममता डिसोजा आणि ठाणे शहर पोलीस महादेव गोविंद काळे यांना पोलीस पदक जाहीर. मुंबईमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायक मंदिरामध्ये फुलांची सजावट. माघी गणेशोत्सवानिमित्त बाप्पाचा गाभारा सजला. आकर्षक फुलं आणि संत्र्यांची सजावट. समृद्धी महामार्गावरती अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव का? उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं MSRDCला सवाल. MDनी स्वतः प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश.
14 वर्षांपासून नागपुरात वास्तव्यास असणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना अटक. नागपूर एटीएस आणि यशोधरा नगर पोलिसांची कारवाई. जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं वृद्ध दाम्पत्याला घराबाहेर काढून घरावरती हातोडा चालवला. शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून पालिकेची कारवाई. नागरिकांकडून संताप व्यक्त. सिंधुदुर्गात बेकायदा मासेमारी करणारी कर्नाटकातली नौका जप्त. वेंगुर्ले मत्स्य विभागाची धडक कारवाई. भंडाऱ्याच्या कवलेवाड्यात वाघाच्या हल्ल्यात झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर तणाव. वन अधिकाऱ्यासह 10 ते 15 कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांकडून मारहाण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.